ऑपरेशनच्या दृष्टिकोनाने, मशीन ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनाने आपल्या पेशंटला कसा फरक पडतोय, काय पडतोय, किंवा त्रासाची त्याचे गांभीर्य कसं आहे, काय आहे, आज सर्व व्यवस्थित सर सांगणार आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक फक्त लक्ष देऊन ऐकून घ्या. ओके. खूप दिवसानंतर जसं मुराद बोलले की आत्ता खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आहे, कारण इतके व्हिडिओ झाले 4000 सोशल मीडियावर व्हिडिओ मराठी. आम्हाला वाटलं की आता गरजच नाही आहे आणि खरं आम्ही शूट करायचं बंदच करून टाकलं होतं. आणि खूप दिवसांनी निमित्त चला बोलले चला करू शूट. भरपूर पेशंट आहेत जे चांगले झालेले आहेत, त्यांनी लोकांचं मार्गदर्शन होईल आणि ट्रीटमेंटचा काय स्वरूप असतो आणि काय काय त्रास असतो त्याची पण चर्चा होईल. तर डायरेक्ट आपले समोर पेशंट आहेत ज्यांची ट्रीटमेंट झालेली आहे किंवा चालू आहे किंवा काय ऑपरेशनसाठी ट्रीटमेंटसाठी वेटिंग आहे, करायचे आहे अजून, उद्या परवा तरवाचे काही नंबर लागला त्यांचा. तर आता त्यांच्याशी डायरेक्ट आपण बोलायची सुरुवात करू, त्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल. हे मणकेंचं हॉस्पिटल आहे आपला सर्वात महत्त्वाचं, आणि हे विनायक स्पाइन हॉस्पिटल आपला महाराष्ट्रातील एकमेव मणक्यांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जिथे फक्त आणि फक्त मणक्याचे पेशंट OPDला येतात. ॲडमिट होणारे फक्त आणि फक्त मणक्यांचे असतात, ट्रीटमेंट घेणारे सगळे मणक्याचे असतात, शस्त्रीय करणारे सगळे मणक्यांचे असतात. आणि ज्या कारणामुळे ॲडमिट झाल्यानंतर लोकांना चांगलं वाटतं की आजूबाजू लोक सगळे मणकेवरचे आणि सगळे बरे झालेले पेशंट आहेत. तर ते एक दुसऱ्याला पेशंट ॲक्च्युअलमध्ये धीर देतात की आमचं झालेलं आहे, तुम्ही पण करून टाका, काही घाबरण्याचं नाही आहे. तर त्या कारणामुळे काय होतं की एक दुसऱ्याला जेव्हा पेशंट बोलतो की मला फरक पडलेला आहे, तसं आज आपले पेशंट बोलणार आहे, ज्या कारणामुळे भरपूर लोकांचा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण मार्गदर्शन होईल, ज्या कारणामुळे लोकांना माहिती मिळेल, भीती कमी होईल आणि 100% ध्यान तर नक्की वाढणार आजच्या आज. तर आपण सुरुवात करूया. हे 3 पेशंट बाबतीत मी थोडं कमी बोलणार आहे, कारण पुढच्या आठवड्यात जास्त बोलणार आहे. हे 3 पेशंट आहेत यांचं मानेचं ऑपरेशन करायचं आहे. काकांचं चालता पण येत नाही, मानेचं मोठं ऑपरेशन आहे, त्यांची शिर दबली मानेची तिथे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि साहेबांचा कमरेचा आहे. म्हणजे थोडक्यात हे 3 पेशंट आत्ता मला करायचे आहे जे वेटिंगमध्ये आहेत. बाकी वेटिंगमध्ये दुसरे मी सर्व आणले नाही आहे, फक्त सांगण्यासाठी. भावाचं ऑपरेशन झालं आता हल्ली 4-5 दिवस झालेले आहेत. सांगायचं आहे की त्यांचं घरातले 15-16 व्यक्ती ऑपरेशन करून सक्सेस करून घरी गेलेले आहेत. तर हे आता 15 आधी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ते आहेत. इव्हन अजून एक सांगण्याची गोष्ट आहे, ऑपरेशनच्या अगोदर ते अक्षरशः असं चालत आहे, मला चालता येईल, हात पण असाच. त्यांना बोलू देऊ आपण, त्यांना बोलू देऊ. एक मिनिट, माईक आहे जवळ, असं जवळ ठेवलं थोडं जास्त चांगला बोलता येईल. थोडं जवळ ठेवा. मला म्हणजे ना मोठं त्यांना ऐकता झोपताना बी त्रास व्हायचा आणि उठताना बी व्हायचा. म्हणजे हात कसा ठेवा तेच काय कळत नव्हतं. त्यांचं संबंध मानेचे गादी सरकल्यामुळे पूर्ण हात ठणकत होता आणि इतका जास्त वेदना होते की झोप मोडून गेली होती. बरोबर. आणि इतकं जास्त ठणकत होतं की BP 200 वर गेला होता. आता कोणाचं किती पेनिंग असेल की त्यांचं स्वतःचं BP 200 वर गेला, 200/113, 200/120 असं काहीतरी होतं. पेनिंग इतका जास्त होता, त्यांच्या वेदना होत्या. त्यांच्या 5व्या-6व्या नंबरची गादी पूर्ण फाटून बाहेर आली आणि शिर दबली होती. मध्यराज्य शिर पण दबली आणि उजव्या साईडला फटीमध्ये ते शिर पसरली होती. त्याच्यामुळे पूर्ण हात इथपासून पूर्ण हात त्यांचा पूर्ण ठणकत होता आणि असहनीय वेदना होत्या, जसं आपण बघू शकतो. आणि आज वय त्यांच्या तरुण आहे आणि खरं काम त्यांना करावं लागणार आहे भविष्यात. पण जर मणक्यांचा विचार डोक्यात आला आणि तरुण व्यक्तीचा आला तर कोणी पण विचार करेल की बरा होईल की नाही होईल भविष्यात, त्याचं काय भविष्य, शेवटी चालणार का, बरं होणार का, काम करू शकतो का पुढे भविष्यात. पण भावाला काही शंका शक्यतो नव्हती, कारण त्यांचे आता किती लोक बरे झाले आणि त्यांचे काय काय नाव आणि काय 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 कुठले कुठले गावाकडचे. सणसवाडीतलेचे 4-5 लोक आमच्या गावातलेचे, आजूबाजूच्या गावाचे 1-2-4-5 लोक आहे आणि मी एक आहे. सगळे आता एकदम व्यवस्थित आहे. बाकी लोक जे बरे झाले ते काय काय करतात, सगळे शेतीतले काम बिम सगळे एकदम व्यवस्थित, शेतीतलं काम सगळे करतात. ट्रॅक्टर बिक्टर चालवतात, म्हणजे ऑपरेशन कडक्याच्या करून ट्रॅक्टर बिक्टर चालवतात आणि शेतातले सर्व कामं करतात असं भावाचं म्हणणं आहे. खरं का? हो. तुमचा आवाज लहान आहे म्हणून मी थोडं बारीक आहे म्हणून मी तुम्हाला रिपीट करतो. तुम्ही मोठ्याने बोलले तर मला बोलायची गरज नाही पडणार. हां हां. आणि माझा सुद्धा हात आहे ना आता पूर्णपणे वर जातोय, सगळी मुवमेंट होती हाताची, काय अडचण येत नाही, एकदम व्यवस्थित आहे. जेव्हा ते आले होते त्यांना एकच पोझिशनला हात ठेवता येत होता, असं मी असा हात ठेवून आलो होतो, असा आणि असा. हात खाली गेला की ओढ लागणार ओढ लागत आणि पूर्ण
म्हणजे सांगायचे की मानेची गादी सरकली की हात त्रास देऊ शकतो आणि कमरेची गादी सरकली की पाय त्रास देणार. ते सांगायचे म्हणजे काय अवघड नाही आहे, समजणं काय अवघड नाही आहे. आणि हे लोकांना एवढं तरी माहीत पाहिजे, तुमच्या घरामध्ये आजूबाजू कोणाला असा त्रास झाला तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवू शकतात. कारण आता मी असे भरपूर व्हिडिओ आपण ग्रुप व्हिडिओ तर भरपूर यूट्यूबवरती सोशल मीडियावरती आम्ही पोस्ट केलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर विनायक स्पाइन हॉस्पिटल फक्त मराठी टाईप केला ते व्हिडिओ निघायची सुरुवात होईल आणि तुम्ही तुमच्या बाबतीत माहिती घेऊ शकता सर्व. आता हां बोला, तुम्हाला काय बोलायचं अजून? ऑपरेशन झाल्याच्या नंतर मी पूर्णपणे म्हणजे फिरत होतो, इथं दिवसभर फिरत होतो. हां, हे सांगायचं राहिलं मला. ज्या दिवशी ऑपरेशन झाला त्या दिवशी नेमकी ओपीडी पण होती. मला खाली आले ते नातेवाईकांना घेऊन आलो की ह्यांना पण पहा. म्हणजे ऑपरेशन झालंय आज आणि दुपारी ते फिरत होते सगळीकडे, पायऱ्या उतरून चढून सगळीकडे की हे पण पेशंट आहे माझा, हे पण बघा, हे पण बघा. म्हणजे ते पेशंटचे नातेवाईक पण त्या दिवशी झाले होते, म्हणजे इतके कव्हर झाले होते चांगल्यापैकी. दिवसभर मी चालतच होतो, फिरत होते, फिरतच होतो हॉस्पिटलमध्ये. म्हणजे फिरत होतं त्यांचं थोडंसं समजून घ्या. फिरत होते हे बघू नका नुसतं, फिरत होते म्हणजे ऑपरेशन करताना त्यांना काय झटका बसला नाही, शिर तुटली नाही, बरोबर, हातापायाची पॅरलिस झाली नाही. त्याचा हे अर्थ आहे, त्याचा विज्ञानप्रमाणे हे अर्थ आहे की त्यांचे हातपाय काय दुखत नाही आहे, त्रास नाही आहे. आणि पॅरालिसिस हा जे भीती आहे की पॅरालिस होईल, हा शिर तुटेल, तसा काही विषय झाला नाही, हे भावाला सांगायची इच्छा आहे. ओके, आनंदी आहेत का? एकदम आनंदी. आता हे 3 1 2 3 4 आता सांगायची गरज नाही, हे कमरेचे मणक्यांचे ऑपरेशन आहे. म्हणजे ऑपरेशन झाला की लगेच संध्याकाळी मोकळे चालायला फिरायला लागले. तर आता 2-2 शब्द साहेब बोल, तुम्ही नाव सांगा, तुम्ही पण तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल किसन हरगुडे, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. राहुल हरगुडे, सणसवाडी. माझे नाव रेवानंद मेश्राम. मी 800 किलोमीटर अंतरावरून नागपूरवरून आलेलो आहो. नागपूरवरून आले आणि माझ्या 2011ला 4 नसा दबलेल्या होत्या. मी इथे येण्यापर्यंत मला असं एवढा वेळ अर्धा तास उभं राहणं होत नव्हतं, परंतु आता मी तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला उभा राहतो. आणि मला इथून तर तिथपर्यंत चालणं होत नव्हतं, पण मी या दवाखान्याच्या 100 चक्कर लावत आहो. अरे वा, दररोज 100 चक्कर लावत आहो. एवढा मला म्हणजे सुधार वाटत आहे. लांबून आले काका, 800 किलोमीटर. मला खूप चांगलं वाटत आहे. आनंदी आहेत का? हो साहेबजी. तुम्ही पेशंट म्हणून दिसत पण नाही मला. खूप चालतो मी, कारण माझं चालणंच बंद झालं होतं आणि आता चालण्याची संधी मिळाली तर खूपच चालून घेतो. वा वा वा, 100 चक्कर मारतो. चक्कर म्हणजे मोठे चक्कर आहे पाहिलं 100 राऊंड. तर हे राऊंड जे आहे हे छोटा राऊंड नाही, आमचं हे परिसर खूप मोठा आहे, चालायची खूप मोठी जागा आहे आमच्याकडे. तर 100 राऊंड म्हटल्यावर की चांगले किलोमीटर चालतात ते. मला खूप 100% आराम पडलेला आहे. काकांचा? माझं नाव सोपान साळुंके, सातारा. 28/7 यांची जाहिरात बघितली विनायक हॉस्पिटलची, आणि जाहिरात बघितल्यानंतर मला हा आजार 4 वर्ष झाली आहे, परंतु ऑपरेशन करायचं नाही. त्रास काय काय होता? ऑपरेशन त्रास काय काय जाणवत होता? हा सांगतो. ऑपरेशन करायचं म्हणजे हे व्हायचं, ऑपरेशनमुळं फरक पडतोय का नाही. पण जाहिरात बघितली नाही, इथं आलो, माझ्या दोन्ही बाजूला बॅक साईडला अतिशय वेदना व्हायच्या आणि गुडघ्यापर्यंत मुंग्या यायच्या आणि कुठल्याही कुशीवर झोपताना भरपूर दुखायचं. काकांनाही सांगायची इच्छा आहे की कमरेचे गादी सरकल्यामुळे दोन्ही पाय मागून खालपर्यंत त्रास द्यायचे त्यांना. आत्ता ऑपरेशन नंतर कसं वाटतंय? मी ऑपरेशन केल्यानंतर 4 तासांनी चाललो. आणि कसा वाटला? ओके, काय त्रास? अजिबात नाही. सक्सेस झालं ऑपरेशन? हो हो. तुम्ही तरुण दिसायला लागले मला. मला जर विचारलं कुणी की देव कुठे आहे, तर मी सांगेल विनायक हॉस्पिटल. देव आहे ना, गणपती बसले आपल्याकडे. काका गाव सांगा, नाव सांगा, पूर्ण सांगा. मी बालाजी यानोबा चपटे, मी लातूरचा राहणार आहे. मी याच्या अगोदर 4 महिने तिथं आलो होतो चौकशी करीत. पहिल्यांदा ह्याला गेलो मी पंढरपूरला दवाखान्यात गेल्यानंतर मला इथला पत्ता सांगितल्यानंतर आम्ही दोघंजण इथं आलो होतो. आल्यानंतर साहेबांनी आम्हाला डेट घ्या म्हणे. तर माझं थोडी अडचण असल्यामुळे मी थोडं 2-3 महिने घरीच राहिलो. तरी पण वेदना होत्या, तसं सहन केलं का तर माझ्या मुलाचं लग्न होतं. आता ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर एकदम चांगलं झाले. मी ऑपरेशन केल्या 2 तासातच चालायला सुरू केलो. सर्वाला सांगितलं माझं ऑपरेशन असं झालं, चांगलं झालं. परंतु काल लोकांना विश्वास बसला का? तिथे विश्वास बसला सारेली लोकांना विश्वास बसला की एवढे लोक चालायला लागले. एकदम छान झालं, असं झालं. सर्वाला सांगितलं मी. आता त्यांची आता नंतर गेल्यानंतर मी पण सांगणार त्यांना अशाला असं हॉस्पिटल आमच्या एरिया लोकांना माहिती देणं गरजेचं आहे. आता हे लातूरचे पेशंट आहे, हे इथनं आले साताराचे पेशंट आहे,
हे आले नाही, हे नागपूरचे हे आहेत, हे आपले लातूरचे पेशंट आहे, हे इथं जवळचे सणसवाडीचे आहेत जवळचे, म्हणजे पेशंट कुठनं पण येतात. आणि ॲक्च्युली मार्गदर्शन खूप कमी आहे गावाकडे, लोकांना कळत नाही की ऑपरेशन सक्सेस होणार. त्या टेन्शनमुळे लोक ॲक्च्युली पहिले तर ऑपरेशन कोणी सुचवत नाही लवकर, आणि सुचवलं तर लोक करायला तयार नाही, कारण टेन्शन असते की बरं होणार की नाही होणार. त्या कारणामुळे हे व्यक्ती आज जे उभे आहेत त्यांचा आभार म्हटला पाहिजे सर्वांनी, की ॲक्च्युली समाजाचं मार्गदर्शन करतात. आपले अनुभव सांगून फक्त अनुभव नाही सांगत, जे लोकांना माहिती देतात, लोकांचं ध्यान वाढवतात आणि मार्गदर्शन करतात. म्हणजे आपली वेळ घालून तर ते वरती आपल्या रूममध्ये बसले असतात आपले, ते खाली उतरून आणून तुमचं मार्गदर्शन करतात तुमचं, जेणेकरून लोकांची मनातली टेन्शन भीती सगळी कमी होऊन जायला आजच्या आजच. हाँ, अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मेरा नाम हसीना है और मैं मंडे के दिन आई थी सर के पास. मैं चल भी नहीं पा रही थी, बिल्कुल लंगड़ते हुए आ रही थी मैं. जैसे मुझे सर ने देखा, बोले इनका तो ऑपरेशन करना ज़रूरी है, लेकिन मैं टेंशन ले ली थी. लेकिन सर ने मुझे समझाए कि ऐसा करना ज़रूरी है, तो मेरे बच्चे लोग ने डिसीजन लिए. उसी दिन हम लोग ने एडमिट हो गए. आपके लड़के ने डिसीजन लिया? हाँ, वही मेरे लड़के ने. डिसीजन किस आधार पर लिया? मेरे लड़के ने इस आधार पर डिसीजन लिया कि मेरी मम्मी को बहुत तकलीफ हुई, और सर ने बहुत अच्छे से समझाए कि ऐसा नहीं, ऐसा करना चाहिए, ऐसा मनके का प्रॉब्लम हो गया उनको, बिल्कुल चल नहीं पा रहे हो, आप एडमिट हो जाओ. तो हमने तुरंत एडजस्ट ले लिए और हमने एडमिट हुए. और दूसरे तीसरे दिन मेरा ऑपरेशन हुआ. ऑपरेशन के बाद में आधे घंटे के बाद मैं चलने को लगी. वाह. आधे घंटे के बाद चलने को लगी. अभी कुछ मुझे प्रॉब्लम नहीं है. एक ही दिन बस मुझे पेन हुआ, उसके बाद बिल्कुल भी पेन नहीं है. और मैं रोज़ 20 से 30 राउंड मारती हूँ. वाह. कुछ ऑपरेशनच्या अगोदर त्या व्हीलचेअरवरती होता. हाँ, और मैं सर का बहुत बहुत ऑपरेशन से पहले आप व्हीलचेयर पे आए थे? हाँ, आप चलते भी नहीं थे? मैं चल रही भी, बोल रही हूँ, चल भी नहीं पा रही थी, वैसे लंगड़ते हुए आ रही थी पूरी. आपको बेड पे टर्न करने को भी नहीं हो रहा था? मुझे टर्न बैठने को भी नहीं हो रहा था, लेट के खाना खा रही थी आप? बिल्कुल भी नहीं, टर्न भी नहीं, मैं सो नहीं पा रही थी. नींद भी नहीं हुआ था? नींद भी नहीं हो रहा था? 15 दिन से मैं सोई नहीं थी घर में. 15 दिन से इतनी मैं पेन में थी. और यहाँ आने के बाद अल्हम्दुलिल्लाह सब अच्छे से हो गया. और सर अभी ये बोल नहीं सकते कि ये पेशेंट है, ये बिल्कुल अपने जैसे चलेंगे. अभी सब पेशेंट चल के दिखाएंगे. अभी मुझे कुछ दिक्कत नहीं हो रही, चलने में कुछ प्रॉब्लम नहीं हो रही, और मैं ज़्यादा बेड पे भी नहीं रह रही. जितना हो सका मैं राउंड मार रही हूँ. आज 2 स्पेशल पेशंट यहाँ पर है जो बहुत कम देखने को मिलते हैं. आज व्हिडिओ में थोडासा तो अलगपणा है. आज काहीतरी वेगळं आहे आता ऑपरेशन आज दाखवण्यासाठी. मला महत्त्वाचा विषय आहे की हे 2 पेशंट आहे, एक आहे लेडीज आणि हा एक तरुण मुलगा. हे 2 पेशंट असे आहेत ज्यांच्या गादी सरकल्यामुळे एवढा पेन होता की त्यांचा BP 200 वर गेला होता. सिस्टॉलिक म्हणजे वरचा जे BP आहे, म्हणजे किती वेदना असणार आहे, म्हणजे जीव नको नको झाला होता त्यांना, एवढं वेदना होत्या यांना. आणि ऑपरेशन नंतर त्यांना 1% आजपर्यंत वेदना नाही आहे. सांगायचे की त्यांचा ऑपरेशन नंतर BP पण खाली आलेला आहे. ऑपरेशन केलं की BP नाही आहे त्यांचा आता, बिल्कुल भी नहीं है BP. सांगायचे BP नाही आहे. म्हणजे किती बाकी लोकांना ज्यांना ऑपरेशन करायचे त्यांना दुखतोय, चालता येत नाही, त्याच्यामुळे ऑपरेशन करतात. त्यांना चालता तर येतच नव्हतं, जागेवरच होते. सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांना असहनीय वेदना होत्या आणि शिर दाबमुळे इतकं पेनिंग जास्त होतं की BP शूट झाला होता. आणि हे BP शूट झाल्यानंतर काही कुणाला अटॅक आला, कुणाला त्रास झाला तर अजून टेन्शन की BP 200च्या पुढे जातोय. तर ऑपरेशनच्या आधी BPची गोळ्या चालू करून BP कंट्रोल करायची वेळ आली होती, आणि ऑपरेशन नंतर ते गोळ्या सगळं बंद करायची वेळ आली, कारण BP नाही आहे. BP नहीं, अभी तो बिल्कुल भी नहीं. अल्हम्दुलिल्लाह सब फ्रेश है एकदम, कुछ भी पेन नहीं है. आता ये 3 व्यक्ती मला दाखवायचे. तुम्हाला बोलायचं अजून काय? आपण काय बोलणार कुछ? मैं आपको बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ. आप मुझे खड़ा कर दिए. खड़ा नहीं, आपको रनिंग कर दिया. नहीं, रनिंग खड़ा करना मतलब खड़ा हो तो ना. खड़े होने में क्या लड़ते हुए आई थी मैं आपके पास, आपने मुझे सीधा कर दिया. आप रोते हुए आए थे? बिल्कुल पूरा रोते हुए आई थी. अभी हंस के जाऊंगी. बार बार. अब मेरे रिश्तेदार आते तो बहुत ताज्जुब करते कि ऑपरेशन करे पर कैसा चल रहे तुम, ऐसा बोलते मुझे आकर, कि हम समझाएं उनको. सब डॉक्टर अच्छे हैं, हॉस्पिटल अच्छे है, और सब में ऐसे स्टाफ बहुत अच्छा है, सब बराबर ध्यान देते हैं चला इधर. स्टाफसाठी थोडासा हाँ. कौतुक केलं पाहिजे थोडा. स्टाफ भी बहुत अच्छा, बहुत ध्यान देते हैं इधर. बोले बराबर जो भी बोलेंगे ताबड़तोब हाजिर करते हैं. स्टाफ वगैरह सब अच्छा है. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हे 3 पेशंट मला दाखवायचे की आमच्याकडे आले की फक्त ऑपरेशन असं नाही आहे. हे 3 पेशंट विना ऑपरेशनसाठी ट्रीटमेंटसाठी रोबोटिक ट्रीटमेंटसाठी ॲडमिट केलेले आहेत. त्यांचं ऑपरेशन अजिबात केलेलं नाही आहे. तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर कुठे सलाईन इंजेक्शन काहीच नाही आहे. आणि ह्यांना पण मणकेचा त्रास होता MRI मध्ये पण त्यांचं ऑपरेशन टाळण्यात आलेलं आहे. आणि त्यांना किती फरक आहे
त्यांना आपण विचारू. 7 दिवसाचा कोर्स आहे, 7 डेजच्या कोर्ससाठी ॲडमिट केलेला आहे. त्यांना किती फरक आहे ताई, तुम्हाला किती फरक आहे, किती वाटतं फरक? माझं नाव राधा विभूती, राहणार कानसूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. परभणीचे आहेत तुम्ही, म्हणजे लांब लांबचे लोक आहेत सगळे, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राचे चारी साईडचे लोक आहेत. मला खूप मानेला त्रास होत होता. मला आता कसं वाटतंय? आता ठीक वाटतंय. आता ठीक वाटतं ना, पहिल्यापेक्षा बरं वाटतंय की नाही? एकदम छान. आणि त्रास किती वर्षापासून होता? मानेला 3 वर्षे. 3 वर्ष. हो, आता एकदम छान वाटतंय, आता काहीच नाहीये. आणि हाताला मुंग्या येत होत्या ते पण राहिल्या. ट्रीटमेंट चालू आहे, डिस्चार्ज नाही आहे अजून. 2 दिवस बाकी कोर्स आहे अजून, 5 दिवस झाले, 2 दिवसाची ट्रीटमेंट शिल्लक आहे. हो, हे मॉशींना आत्ता ऍडमिट केलंय, आज 2रा दिवस आहे. 48 तिसरा म्हणजे 48 तास झालेले. परवा ऍडमिट केलं होता. सुरुवात झाली, फरक पडायची सुरुवात झाली का? हो हो झाली. ह्यांना पण असहनीय वेदना, खूप त्रास होता. त्रास काय होता? चक्कर यायची मला, अजून आणि मान दुखायचे, मान दुखायचे, पाय दुखतात, कंबर दुखते. आता चक्कर दिवस दिवस MRI वर चक्कर येत बघितलं की ऑपरेशनची गरज नाही आहे, ऑपरेशन कॅन्सल होऊ शकतो. तर त्यांना विना ऑपरेशनची ट्रीटमेंट करता 7 दिवस ॲडमिट केलेलं आहे. त्यांना आता आज 2 दिवस पूर्ण होत आलेले आहेत, म्हणजे परवा दिवशी या टायमिंगला ॲडमिट केलं. कसं वाटतं तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये? अजूनही म्हणजे त्यांची ट्रीटमेंट फक्त एक 20-25% झालेली आहे, अजूनही 75% ट्रीटमेंट अजूनही करायची आहे. म्हणजे मेन ट्रीटमेंट त्यांना जास्त, उद्या परवापासून जास्त फरक पडणार आहे. तरी सुरुवात झाली फरक पडायची. हो हो हो. मी चक्कर कंबर पहिल्यापेक्षा कमी झाली का? चक्कर कमी झाली. आता त्रास किती वर्ष सहन केलाय? माझा त्रास 17 वर्ष झालं. 17 वर्ष? क्लॅप केलं पाहिजे. 17 वर्ष त्रास, 2 दिवसांमध्ये फरक आहे. म्हणजे ही ट्रीटमेंट त्यांना आधी कुठेतरी भेटली असते की 17 वर्ष त्यांचे किती सुखात गेले असते. आता ते मावशी खरं बोलते, खोटं तर बोलत नाही आहे. म्हणजे आम्ही काय नातेवाईक काय उभे नाही केले, हे सगळे खरं पेशंटच आहे. फक्त शोसाठी उभं नाही केलं. लोकांना वाटेल की घरच्यांना उभं केलं, स्टाफच्या नातेवाईक उभे केले, असं नाही. हे खरं पेशंटच आहे. कारण लोकांना वाटतं तासाभरात चालतं, 2 तासात चालतात. हे लोकांना विश्वास पटत नाही आहे की ते लोक असं बरं राहू शकतो. जगातलं असं कुठे नाही आहे, अख्ख्या जगाभरात कुठे असं नाहीच ऐकायला भेट की मणक्यांचं ऑपरेशन फेल होत नाही, लगेच चालतो, गाडी चालू शकता, घरकाम करू शकता, शेती करू शकता. हे सर्व परवानगी भेटणार साहेबांचा. त्रास काय होतात? नाव सांगा. पंडित मोरे, गुजरात. तापी जिल्हा, लवकर म्हणजे गुजरातवरून आले. तापी जिल्हा, सोनगड. मला त्रास म्हणजे एवढा होता की पाय मला चालू देत ना, चप्पल निघून जात होता. असं पाय चालतात ना, तर चप्पल निघून जायचं. चप्पल निघून जायचं. साहेबांना दाखवलं, ऑपरेशन करायला. आपल्या जरूर नाही तुला ऑपरेशन करता आले होते, गरज नाही ऑपरेशनाची. थेरपी घ्या म्हणे तुम्ही. थेरपी हा म्हटलं आम्ही. थेरपीला आज मला 5 दिवस आहे, एकदम टकाटक झालं, मान दुखत नाही. आता पाय कमी झाला पुष्कळ. टकाटक झाले. टकाटक झालं. वर्ड आहे का टकाटक? टकाटक माणूस कधी वापरतो जेव्हा मनामध्ये आनंद असेल तर. आनंदी आहेत तुम्ही? एकदम आनंदी. गुजरातचे पेशंट आले पाहिजे तुमच्यामुळे. येतील आता येतील आता. चला, ओके ओके, हरकत नाही. अजून एक पेशंट असा आहे जे सरांनी ओळखलं नाही, पण त्यांना झोळीत उचलून आणलं होतं. कुठे? 8 तास कंटिन्यू ऑपरेशन चाललं होतं. आता फक्त फॉलोअपसाठी आलेत आणि दुसऱ्या कारणास्तव आलेत. आता त्या थोडंसं मनोगत त्यांचं पण देतील. ते आता कमरेचा काही त्रासच नाहीये, कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे. मानेचं, कमरेचं, खांद्याला काय झालं, धडक बसली, कोणीतरी गाडीने धडक दिली, त्याच्यामुळे खांदे करता त्यांना MRI सुचवलं आम्ही. पण मणकेचा त्यांचा काही त्रास नाहीये, जुना कमरेचा त्रास काहीच नाहीये. काहीच नाही त्रास. ऑपरेशन मध्ये खूप वेळ गेली होती. दिवशी 10 किलोमीटर चालले सर. 10 किलोमीटर चालले मी. एक दिवशी 10 किलोमीटर चालते. 10 किलोमीटर चालतात दररोज. संध्याकाळी 5 किलोमीटर, सकाळी 5 किलोमीटर. हा, आणि व्यायाम आणखी एक्सरसाइज. त्यांच्या मानेचा कमरेचं ऑपरेशन एका दिवशी, 3 एका भुलाखाली. गळ्याला, मानेला आणि कमरेला. पोस्टेरियर लंबर सर्वाइकल बोथ. सर्वाइकल बोथ. इमर्जन्सी केस होती म्हणून परत पुढून पण केला, मागून पण केला, कमरेचा केला आणि गळ्याला पण झालेला आहे ना. इथं मणके परत गेलो, इथे केल्याच्या भावाचा पुढून केला, मणकेपर्यंत गेलो, तसं ह्यांचा पण तसंच, आणि मागून पण त्या दिवशी केला आणि कमरेचा पण केला. किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? आता चांगलं, काही त्रास नाही, काही. किती वर्ष झाले ऑपरेशन करून? 2 वर्ष झाले. कसं वाटतंय आता? छान वाटतं. चालून तर दाखव ना, कसं माहिती लोकांना कसं विश्वास बसेल की तिने ऑपरेशन सक्सेस झालं एका दिवशी. पुढे मागे चला. वा वा, व्हेरी गुड. चालता येत नव्हता, जोडे जाणला होता, आंघोळीला बसता येत नव्हतं. गाव सांगा, नाव सांगा, गाव सांगा. प्रभावती चंद्रोदन कराड, लातूर. लातूरचे अजून
पेशंट आहे बघा. तुम्ही आणि आधी सांगितलं असतं काकाने आधी केलं आणि असतं. त्याच्या अगोदर एक माझं मिलिटरी एक ऑपरेशन झालं पहिल्यांदा कमरेचं, तर त्यानं खूप त्रास होत होता, सक्सेस झालं नव्हतं. अच्छा, आधी कुठेतरी झाला होता, ते फेल झाला होता. पुण्याला झालं. ते जाऊ द्या, कोणाचं नाव आपलं खराब करायचं नाहीये. पण झाला कुठेतरी होता फरक. इथं चांगलं झालं, आता काही त्रास नाही, काही नाही. मी खूप चालू शकते, कितीही चालू शकते, एक्सरसाइज करू शकते. वा वा. आता काम करायला लागले घरी काम? स्वतःच करते सगळं घरचं. अरे वा वा वा. चेहरा बघा, हे वाटते की पेशंट आहेत बघा. चेहरा पण सांगू शकतो आनंद किती. आणि सर्वात महत्वाचं आहे, खोटं बोलत नाही आहे की फक्त कौतुक करण्यासाठी विनायक हॉस्पिटलचं तसं नाही वाटत. जे खरं आहे जे आहे ते सांगतात, खरं आहेत. त्यांचे मिस्टर इथे साहेब बसलेले आहेत, त्यांनी सगळं या दुःखाच्या नंतर सुख त्यांना पण भेटलेला. त्यांनी सेवा केली ना माझी, म्हणून ती वाचली मी. नाही नाही, ठीक आहे, ठीक, चांगले चांगले, ओके ओके, थँक्यू. तर एवढंच मला बोलायचं होतं की बाकी डॉक्टर मुराद कंटिन्यू करतील, पण मला एवढंच बोलायचं होतं की पेशंट बरे होतात, पण लोकांना माहिती नसल्यामुळे की बरा होतोय त्याच्यामुळे ते तात्पुरती गोळा औषध करत बसतात किंवा इंजेक्शन करत बसतात आणि शेवटी शिर दबल्यामुळे, शिर घासल्यामुळे, तुटल्यामुळे ते झोपून जातात. तर आज निरोप फक्त एकच आहे की वेळेवर निर्णय घेणे, MRI करून घेणे, वेळेवर निर्णय घेणे. आणि जे तुम्ही त्रास घेऊन आले तसे तुम्हाला मी पहिले पेशंट दाखवणार, त्यांची गाठ घालून देणार. तुम्ही आम्हाला विश्वास करायचेच नाही, आमचं म्हणणं आहे. आमचे पेशंट लोकांवर विश्वास ठेवा, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या रूममध्ये जावा, नाही तर जुने पेशंट तुमच्या गावाकडचे एक यादी घ्या, त्यांना जाऊन भेटा आणि ते विश्वास करावा लागेल तुम्हाला, कारण पेशंट तर काही खोटा म्हणणार नाही आहे. मग ते तुम्हाला काम करून दाखवतील, लोक गाडी चालून दाखवतील, ट्रॅक्टर चालून दाखवतील की ऑपरेशन नंतर हे सर्व काम करायची परवानगी भेटणार. तर जर आयुष्य तुम्ही जगू शकता, कुटुंबाला आधार देऊ शकता, तर ऑपरेशन करायला किंवा विना ऑपरेशन ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन करायला काय हरकत आहे. जर आपण तुम्हाला 7 दिवसात डिस्चार्ज करतोय, जास्त ठेवत पण नाही ॲडमिट, तर बरं व्हायला काय हरकत आहे. म्हणजे तुम्ही बरे झाले तर कुटुंब पण आनंदी होणार. तुम्ही काय एकटे सहन करतात नाही, तुमच्यासोबत अख्खा कुटुंब सहन करतो. तर जर तुम्ही बरे झाले तर तुम्ही पूर्ण कुटुंबाला आधार देणार, पैसे कमवून त्यांचा पोट भरणार आणि आयुष्य जगू शकणार वेदनामुक्त. तर जसं आता मावशी बोलली किंवा हे सगळे लोकांनी मार्गदर्शन आज छान केलेलं आहे, त्यांचं पण सगळ्यात काळे वाजून कौतुक केलं पाहिजे. ते आपल्यासाठी आपले आपले रूम वॉर्ड सोडून खाली आलेले आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राचं मार्गदर्शन करणारे. आता ही व्हिडिओ कमीत कमीत 1 लाख व्यक्ती तर बघणार आहेत कमीत कमीत, आणि हे सगळीकडे फेमस होणार आहे. त्यांच्या गावाच्या लोकांना माहिती पडणार, हे ऑपरेशन झाल्या तरी सगळे कामं करतात. तर हे आनंदाची गोष्ट आहे आणि ॲक्च्युली आयुष्य जगणार आहे आजपासून, हे सांगायचं आहे मला. आणि ऑलरेडी चालत फिरत आहेत. तर आज एक स्पेशल वी कॅन टेल देम टू गो टू द वर्क. हां, ते तुम्ही थोडंसं. सरांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. पण आज आपले जेवढे पेशंट आहेत ते अजूनही आपल्याला ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहेत, गाडी पण चालवून दाखवणार आहेत, पायऱ्यावर खाली करून दाखवणार आहेत. आपल्या लेडीज ज्या काही आहेत त्या किचनमध्ये स्वयंपाकसुद्धा आपल्याला करून दाखवणार आहेत. म्हणजे ज्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या आपल्याला घरी जाऊनसुद्धा कराव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टी ते इथं कन्फर्म करून जाणार आहेत. म्हणजे मनात कसलाही संभ्रम राहत नाही किंवा काही नाही की मी घरी जाऊन हे करू नाही शकत, ते करू शकत नाही. सर्व काही ते इथेच कन्फर्म करून जात आहेत. आणि सर स्वतः समोर असल्यामुळे सरांनी सर्व गोष्टी अगोदरही सुचवल्या होत्या आणि अगोदरही तुम्ही सर्व पेशंटला बघितलंसुद्धा होतं करताना, तेच तुम्ही आता स्वतःही करून दाखवणार आहात. तर टीम डिवाईड करायचे. काही लोक गाडी चालवल्या बाहेर जातील, त्यांना गाडी दिली जाणार आहे. काही लोक पायऱ्यावर खाली करून बघतील, लेडीज किचनमध्ये जातील, स्वयंपाक करतील जे त्यांना शिजवायचे. म्हणजे सांगायचे घरी जाऊन तुम्ही तुमच्या कामं चालू करू शकता, तुम्हाला झोपून राहायची विश्रांतीची काही गरज नाही. ही एकमेव हॉस्पिटल आहे जगातला जे लगेच कामाला तुम्हाला पाठवतो आणि झोपून ठेवत नाही. विश्रांती घ्यायचे. विश्रांती म्हणजे भरपूर ठिकाणी ऑपरेशन करून झोपून टाकतात, त्याच्यामुळे घरच्यांचे हाल होतात आणि पेशंटचे हाल होतात. झोपून जेवण जात नाही, पोट क्लिअर होत नाही, दुखत राहतो पेशंट, कुश बदलता येत नाही, दुसरं अवलंबन आहे सगळं. तसं नाही, स्वतः करता आलं पाहिजे. आज हे पेशंट ऑपरेशनचे करून डिस्चार्ज पण झाले नाही आणि तुमच्या समोर उभे आहेत आणि जे काय म्हणतात त्यांच्यावर विश्वास टाकून तुम्ही निर्णय घेऊ शकतात. त्यांना त्यांच्या घरच्यांना कोणाला बोलायचे काय ते जे आहेत कोणाला ज्यांनी, कारण त्यांच्या दुःखाच्या प्रवासामध्ये त्यांनी पण प्रवास केलेल्या सोबत. कोणी आहे काय बोलणार आहे ते? बोला, या 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 ना, या बाळा या. समजा त्यांनी, कारण हे व्यक्ती त्यांनी पण सहन केलेला असणार आहे, ते प्रवास सहन केले आहे, त्यांच्यासोबत भरपूर डॉक्टर केले असणार आहे, भरपूर त्रास सहन केला आहे, भरपूर खर्च केला आहे, त्यांची वेळ पण गेली, खर्च पण झाला असेल.
तर प्लस माझी एवढं रिक्वेस्ट आहे की कोणते जुन्या डॉक्टरांचे ज्याचे ट्रीटमेंट सक्सेस झाले त्याचं नाव नाही घ्यायचे, हॉस्पिटलचं नाव नाही घ्यायचे, जे आपलं आहे ते सांगायचे, कोणाचं नाव आपल्याला खराब करायचं नाही. माझं नाव गणेश विठ्ठल हारगुडे, राहणार सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. येथे माझा पुतण्या ॲडमिट होता, गेले 8 दिवस झाले. त्याचं नाव राहुल किसन हारगुडे, राहणार सणसवाडी. मी त्याच्याबरोबर गेले भरपूर वर्ष एकत्र आहे. आमचं नातं चुलत्या पुतण्याचं असेल तरी आम्ही मित्राप्रमाणे राहतो. आम्ही गेले 7 वर्ष त्याला प्रत्येक ठिकाणी कुठं आयुर्वेदिक असो कुठं काय असो घेऊन उपचार घेतलेले आहेत. कधीही त्याच्यावरती फरक पडला नाही. गेल्या 8-10 दिवसात त्याचं इतकं दुखायला लागलं की शेवटी त्यांनी यूट्यूबवरती सर्च करून सरांचा सर्व फॉलोअप घेतला. इथं ॲडमिट झालो आम्ही. इथं आल्यानंतर गेले 4 दिवस, ऑपरेशनच्या आधीचे 4 दिवस आम्हाला दोघांना 4 ताससुद्धा झोप नव्हती. हात उचलणे तर लांब, इकडं पण पाहायचं नाही, इकडं पण पाहायचं नाही, जेवण तर की लांबच. सरांना रिक्वेस्ट करून सरांनी आमच्यासाठी 2 दिवस आधी ऑपरेशन केलं. शनिवारी सरांचं OPD असती तरी पण शनिवारी आमचं ऑपरेशन करून आमच्या मुलाला एकदम जसा एक 17-18 वर्षात पळत होता, चालत होता, अशा पद्धतीने सर्व हॉस्पिटल चालून दाखवलं. आणि आम्ही सर्व आज त्याच्याबद्दल, त्याच्या प्रकृतीबद्दल सर्व फॅमिली आम्ही खुश आहोत आणि आम्हाला आनंद आहे. अशा माणसाने आमच्या मुलाचं म्हणजे सर्व महाराष्ट्रातील सर्व पेशंटसाठी जे काही दिलेलं आहे हे जगामध्ये न मिळणारी वस्तू आहे. हे सर्वांना विनंती आहे की असा माणूस, असं डॉक्टर, अशी ट्रीट, असं आपल्याला हॉस्पिटलसारखं इथं वाटत पण नाही, घरी राहिल्यासारखं वाटतं. असं होणं या जगात परत शक्य नाही. सरांसारखा माणूस देव माणूसच आहे मनकेच्या पेशंटसाठी. एवढं बोलून मी थांबतो. भावाचे भावुक शब्द, कारण त्यांनी त्यांच्यासोबत ते म्हणजे सहन केलेलं आहे आणि आज ते खूप फ्रेश आहेत. त्यांना वाटतं की हे योग्य ट्रीटमेंट झाली, म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे त्यांच्यावरती आणि किती काळजी आहे त्यांना, हे आपल्याला दिसून येतोय. अजून कोणाला बोलायचं सर? तुम्हाला बोलायचं, तुम्हाला आता करायचे आहे, तुमचं नेक्स्ट वीक आहे. तुम्ही जे चालत फिरत राहणार ना, तेव्हा चालत फिरत शूटिंग करू ना तुमचं. ॲक्च्युली काय झालं, पेशंटने चालून दाखवलं नाही अजूनही, सगळ्यांनी चालून दाखवलं नाही एकत्र, कारण पेशंट चालतं फिरतं लोकांना कसं माहीत पडणार आहे. चला पहिले नातेवाईक बोलतील. चला बोल ना, तुम्हाला बोलायचं का? बोला. नमस्कार. आवाज मोठा ते एवढा बोला मोठा की आवाज ऐकताना. रेवानंदजी मेश्राम हे माझे सासरे आहेत. 12-13 वर्षांपासून त्यांना कमरेपासून पायापर्यंत भरपूर त्रास होता. तर भरपूर उपचार झालेत, भरपूर दवाखाने झालेत, भरपूर टाईपच्या थेरपीज झाल्यात, पण कशाने पण फायदा कधी झाला नाही. त्यांनी पण यूट्यूब सर्च केलं, बरंच काही अभ्यास केला. त्याच्यानंतर मग त्यांना कळलं सर आपल्याकडचं, तर आम्ही सगळं प्लॅनिंग केलं आणि आलो. आधी ते चेअरवरनं उठतानासुद्धा आई करायचे. 4 पावलं चेअर उठताना पण त्रास होता. चेअरवरून सुद्धा उठताना त्यांना खूप त्रास व्हायचा आणि फाटकाच्या बाहेर मोठ्या याच्यानी जायचे की मॉर्निंग वॉक करायला जातो, पण तिथून लगेच परत यायचे, कारण पाय इतके दुखायचे की ते चालू नव्हते शकत. आता ते डेली 110-120 राऊंड पूर्ण मारतात आहेत दिवसभरामध्ये आणि भरपूर रिलॅक्स झालं आहे सगळं. आणि बाकी ॲक्च्युली ते ॲसिडिटी आणि बाकीचे पण असोसिएटेड डिसऑर्डर्स होते, जे की आता फिजिकली ॲक्टिव्ह झाल्यामुळे ते पण बरेचसे कमी झाले, टेम डाऊन झाले आहेत, बरेच क्युअर झाल्यासारखे झाले. चेहऱ्यावरती 10-1 वर्ष तरुण दिसायला लागले. हो, आणि चेहऱ्यावर पण जरा पॉझिटिव्हिटी, हा बराच डिफरन्स आलेला खचले होते ते पूर्ण, आता तसं काही दिसतच नाही. आता नाही, आता एकदम सकाळपासून उठतात, त्यांना फार आधीपासून सवय आहे मॉर्निंग वॉकची. म्हणजे घरी जाऊन पण लोक ओळखतील की नाही माहित नाही त्यांना, एवढं फ्रेश दिसतात. एकदम पूर्ण वस्तीत लोक तर पूर्ण एकदम म्हणजे आश्चर्यचकित होतील त्यांना बघून, कारण चेहरा स्माइलिंग आला त्यांचं. आता सगळं डिस्कशन स्माइल कधी पाहिलं होतं त्यांच्यावर चेहऱ्यावर? असं तर ते त्रासाला घेऊन असे चिंतितच राहायचे. म्हणजे आता गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांना झोप वगैरे नव्हती येत आणि सतत ते माझे टोंगळे, आता मी कुठं जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही, कारण मला कसा म्हणजे यांना मुलगा नाही. आमचं म्हणणं आहे त्यांना सर्व करता येईल. त्यांना गाडी चालवायला द्या, त्यांना फिरायला द्या, कुठे ट्रॅव्हल करायला, कुठे प्रवास करायला द्या, कुठे हिल स्टेशनला जायला फिरायला द्या, सर्व परवानगी दे त्यांना. त्यांना आता आयुष्य जगू द्या, कारण ते शिरदाब कुठे नाही आहे, मणकेला शिरदाब आता कुठे नाही आहे, आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांना एन्थुझियास्टिक बरेच आहेत की मी जातो, मी करतो, पण मग पाय साथ द्यायचे नाहीत, तर निराश खूप राहायचे. आणि आता तर मध्ये मध्ये त्यांना एन्झायटी वगैरेसाठी औषध प्रॉब्लेम, विचार टेन्शन वाढतो.
औषध सुद्धा त्यासाठी पण आम्ही दिलेले हे ट्रीटमेंट तुम्हाला नाही, इथे तर नाही. आधी म्हणजे ते Meditation वगैरे. याच्यामुळे जरा ते एन्झायटी वगैरे झाली होती, त्यांना थोडं डिप्रेसिव्ह होते, सो तेही आता ट्रीटमेंट सगळं- होती. पण आता सगळं गेलं, सगळं आता गेले. आता सगळं गेलं, 5-7 दिवसात सगळं आता बरं झालं. सगळं वाईप आउट झालं. थँक्यू सो मच. साहेबांना बोलायचे, हे सांगायचे. आता हे मावशी उभे होते इथे, ज्यांचं 3 ट्रिपल ऑपरेशन झालं होतं, 3 त्यांचे मिस्टर. मी कराड चंद्रवदन लक्ष्मण, मुक्काम पोस्ट रामेश्वर, तालुका जिल्हा लातूर. मी सैन्यामध्ये 28 वर्ष नोकरी केली. फौजमध्ये होत्या तुम्ही? फौजमध्ये होतो आणि फौजमध्ये कमांडमध्येच ऑपरेशन केलं होतं. ती 6 महिने ती अशी वेदना करीत होती की त्याचं ट्रीटमेंटसाठी गेलो असताना त्यांनी काय केलं, 3 महिने अजून वाढवून दिले. 3 महिने वाढवून दिल्यानंतर पुन्हा त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट बी करीत नव्हते, म्हणले बेड नाही. इथून दिल्ली पस्तूरचे माणसं येतात. त्याच्यानंतर ॲडमिट केल्यानंतर ते बी कंप्लीट ऑपरेशन झालं नाही. तर म्हणले कसं आहे, तुमचं ऑपरेशन पूर्ण कंप्लीट झालं आहे, आता ह्याच्या पुढे होत नाही, 4 दिवस जगा. मग शेवटला काय केलं, मी सरकडं आलो, यूट्यूबवर बघितलं की ती म्हणली माझ्या वेदना होत, तुम्ही मिलिटरीतले होत, एक बंदूक घ्या आणि मला मारून टाका. कारण मिलिटरीवाले तर त्या कर्नल साहेबाला सांगितलं मारून तरी टाका तुम्ही. ती म्हणले आमच्यानं मारणं होत नाही, तुम्हाला आता राहिलेलं जीवन असंच काढा. मग सरला आलो, सरली मला माहिती नव्हती. सरली आली, रिक्वेस्ट केल्यानंतर सर म्हणले त्यांचं अजून इथं पडली बी होती ते झाडपोच करताना, मनकावी केला आहे. मनकावी झाल्यानंतर ती म्हणली ऑपरेशन आहे का नाही, लय किचकड आहे म्हणले, कारण ही एक नस दबलेली आहे आणि मानेपाशी दबलेली आहे, उद्या लकवा होत आहे तुम्हाला. तुमचे आता मिलिटरीवाले तर बघत नाही तर, पण ही लकवा होत आहे. आणि पुन्हा मग बायकोची सेवा, आता एक देशाची सेवा केली, पुन्हा आता बायकोची सेवा करा आणि पुन्हा हातानं स्वयंपाक करा, पोरं तर बाहेर आहेत. मग काय केलं, विसरली. म्हणलं सर तुम्ही देव माणसं होत आणि मला तुम्हाला सर म्हणले माझ्यानं होत नाही ऑपरेशन, कारण कसं आहे इतकं खिचखड ऑपरेशन आहे की ही वाचूसुद्धा शकत नाही. तर मी म्हणलं मला सर तुमचा विषयी 100% भरोसा आहे आणि तुम्ही देव माणसं होत, करावं लागेल. मी देशसेवा केलेली माणूस आहे. तर ते म्हणले सर काय म्हणले, आता काय करावं, आता जसं असं आहे, आता मी तर महाराष्ट्राचा माणूस आहे, तुम्ही देशाची सेवा केली आहे तर मी करून टाकतो. पण सरनी 10 वाजता शिरले होते आणि रात्री 8 वाजले, 8-9 वाजले आणि पुन्हा मग दोघांनी 8-10 तासाचं ऑपरेशन होतं. आणि अशा क्रिटिकल नसा असते. आता बाहेरचे लोक, आता आमच्या गावचा एक आहे का नाही, ऑपरेशन करून ती हे सह्याद्रीमध्ये केलं होतं लातूरला, ती दुचाकीवर आला की पहिलवान माणूस, आता हे सरदार साहेब आहेत का नाही, ह्यांच्याहून मोठा तगडा माणूस होता, दुचाकीवर आला, त्याला काय भरोसा नव्हता. व त्याला 2 कुबड्या येतात, त्याला लेकरं सुना नातू लेकं पाणीसुद्धा द्यायला तयार नाहीत, अशी वेळ येते. पण सर ही एक देव माणसं आहेत की ही म्हणले मी ऑपरेशन केलं आणि ही ऑपरेशन केल्यानंतर शेतात काम करू शकते आहे, स्वयंपाक करते आहे, झाडपोच करते आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लागली आहे. म्हणून ह्या देवाचं मी विनंती करतो की त्यांची अशी सेवा कार्यरत राहावी आणि आमच्यासारख्या गरजू माणसांना एक सांगायचं, मदत आपलं कौतुक नाही करत आपण, देवाची कृपा खूप आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे कोणत्याही पेशंटला धक्का बसल्यामुळे कोणी पेशंट पॅरालाइज नाही झाला आजपर्यंत. हे आपले एवढ्या वर्षाचा रेकॉर्ड आहे की ऑपरेशन केला, शिर तुटली आणि त्याच्यानंतर माणूस अधू झाला आणि उठलाच नाही, असं एक पण व्यक्ती नाही म्हणू शकत. आम्ही जाहीर सांगतो आज टी व्हीवरती, म्हणजे हे सगळं जाणार आहे. तर त्याचा एक फायदा नातेवाईकांना, पेशंटना नक्की भेटतो. आणि सर पशी आल्यानंतर 100% माणूस बरा होतोय. मी गावातही सांगतोय, 8-10 माणसं आहेत का नाही, 8-10. मी आता काय केलं होतं, रस्ता चढत होतो आणि खाली पडलो होतो. मी 30 वर्षानंतर मला ही आहे का नाही दुखायला लागले, म्हणजे पूर्ण डिस्क सरले. सर म्हणले मी सगळं करतो आणि डिस्काउंट बी देतो तुला, सगळ्या गोष्टी करतो की तू सैन्यातली नोकरी आहे तुझी. तर मी म्हणलं सर करा. मग आता रिपोर्ट काढ म्हणले. तर आता रिपोर्ट काढल्यानंतर काय झालं, डिस्काचं बी झालं, इथं मानाचं बी झालं, पाठीचं बी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मार लागलेला आहे मला मिलिटरीमध्ये, वरून पडलो. तुम्ही पण बरे होतील, काय अडचण नाही. सर करणारच आहेत मला. चला, मला वाटतं की इंटरव्ह्यू खूप मोठा होत चाललाय, नाही तर लोक बघत नाही एवढा मोठा इंटरव्ह्यू. कारण थँक्यू, धन्यवाद. ओके, थँक्यू. सर्वांचा आभार, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचे मुराद?
त्यांना बोलायचं होतं, त्यांचे मुलाला बोलायचं होतं, त्यांना बोलू दे ना. काकांना बोलायचे, तुम्ही जरा कंटिन्यू पुढे कंटिन्यू करतो ते ह्यांचं, त्यांना काकांना काही बोलायचे आणि त्यांच्या मुलाला बोलायचं होतं. थांबला होतो बिचारा. हां शूटिंग करू शकता तुम्ही, 2 वेगळ्या शूट करू शकता. अजून स्टॉप करू. एमारे बिमारे काढून सर्व थकलो. मला मी लीक होत चाललो, माझ्या हातापायाला मुंग्या यायला लागल्या, मला चालता येईना. मागणं माझ्या गाववाल्यांनी सांगितलं, गाववाल्यांनी सांगितलं की बाबा इथं चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन होतंय, तर तुम्ही त्या ठिकाणी जायला. आम्ही इथं आल्यानंतर सरांना भेटलो, सरांनी आम्हाला मार्गदर्शन सांगितलं. ये मेरे मम्मी है, पिछले जुलाई मंथ से इनको चलने के लिए तकलीफ हो रही थी. इनकी जो कमर की जो गादी थी वो सरक गई थी और साइटिका का दर्द हो रहा था. हमने बहुत सारे डॉक्टर्स को बताया, बट डॉक्टर्स लोग ने सिर्फ हमको दवाइयाँ दी. फिर हमको यूट्यूब पर विनायक सर का डॉक्टर का हमको ये हॉस्पिटल का रेफरेंस मिला. उसके बाद डॉक्टर ने तुरंत देखे बगैर कहा कि इनको सर्जरी की ज़रूरत है और 100% रिजल्ट का आश्वासन दिया. 100% रिजल्ट का आश्वासन दिया. और उसके बाद जो 2 महीने के पहले का दर्द था और आज में बैक टू नॉर्मल लाइफ जी रहे हैं. मेरे मम्मी बैक टू नॉर्मल है, कुछ भी दर्द नहीं. अब वो खुद से उठ रहे हैं, बैठ रहे हैं, खाना खा रहे हैं, सब कर. थैंक यू.